श्री स्वामी समर्थ. अधिक महिना म्हणजेच आपला धोंड्याचा महिना आता चालू आहे आणि या धोंड्याच्या महिन्यामध्ये लेकीने आईची ओटी भरावी अशी परंपरा आहे. या महिन्यामध्ये दान धर्माला, पूजेला आणि धार्मिक विधींना खूप मोठं महत्त्व दिलं आहे. पण या महिन्यामध्ये प्रत्येक विवाहित मुलीने म्हणजेच लेकीने आपल्या आईची ओटी भरण्याची एक अत्यंत सुंदर पवित्र परंपरा सुद्धा आहे. पण लेकीनेच आईची ओटी का भरली पाहिजे, त्या पाठीमागचं आध्यात्मिक कारण काय आहे आणि या ओटीमध्ये कोणकोणत्या सौभाग्याच्या वस्तू असाव्यात. सगळ्यात आधी आपण समजून घेऊया की अधिक महिन्यातच लेकीने आईची ओटी का भरावी. तर आई हे जगातलं देवाचं सुंदर रूप आहे. लग्न होऊन जेव्हा मुलगी सासरी जाते तेव्हा ती एका नवीन आयुष्याची सुरुवात करते. पण ज्या आईने आपल्याला जन्म दिला, संस्कार दिले, तिच्याबद्दल कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी हा सर्वात मोठा सण आहे. अध्यात्मात असं सांगितलं जातं की सासरची मुलगी जेव्हा माहेरी येते तेव्हा ती लक्ष्मीचं रूप असतं आणि आई हे अन्नपूर्णेचं किंवा जगदंबेचं रूप असतं. आणि जेव्हा एक लक्ष्मी दुसऱ्या लक्ष्मीची ओटी भरते तेव्हा दोन्ही कुळांमध्ये म्हणजेच माहेर आणि सासर दोन्हीकडे अखंड सुख, समृद्धी आणि सौभाग्य नांदतं. आता दुसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे अधिक महिन्याला पुरुषोत्तम मास म्हणतात. या महिन्यात आपण जे काही पुण्यकर्म आणि दान करतो त्याचे फळ आपल्याला अनेक पटीने म्हणजेच अधिक मिळतं. आपल्या आईला दीर्घायुष्य लाभावं आणि तिचं सौभाग्य अखंड राहावं यासाठी या पवित्र महिन्यात तिची ओटी भरली जाते. आता आईच्या या अधिक मासाच्या ओटीमध्ये काय काय असायला हवं, ज्याला आपण सौभाग्याचं लेणं म्हणतो. पहिली आणि मुख्य वस्तू म्हणजे वस्त्रांचं वाण. आईसाठी एक सुंदर साडी आणि त्यावरती जुळणारा खण म्हणजेच ब्लाउज पीस. शक्यतो आईला आपल्या आवडेल अशा रंगाची साडी निवडा. आता ओटी भरण्यासाठी किमान 1 किंवा 1.25 किलो तांदूळ, गहू घ्यावेत. हे धान्य घरात येणाऱ्या समृद्धीचं प्रतीक आहे. नारळ, पाण्याचा आणि शेंडी असलेला नारळ जो मांगल्याचं प्रतीक आहे आणि सौभाग्याचं लेणं. यामध्ये आईसाठी हिरव्या काचेच्या बांगड्या, चांदीची जोडवी, मंगळसूत्र किंवा काळ्या मण्यांची माळ, कपाळावरची टिकली, नथ, काजळ आणि मेहंदी या वस्तू आवर्जून ठेवाव्या. फळे आणि विडा, 5 प्रकारची ऋतूची फळे म्हणजे शक्य नसल्यास किमान 2 प्रकारची तरी ठेवा आणि 2 नागवेलीची पाने, त्यावरती 1 सुपारी आणि 1 रुपयाचं नाणं ठेवून तांबूल विडा तयार करायचा. आणि सर्वात शेवटी आपल्या इच्छेनुसार आणि क्षमतेनुसार आईच्या हातावर ठेवण्यासाठी काही दक्षिणा. आता ही ओटी भरायची कशी, अगदी सोप्या भाषेत सांगते. सगळ्यात आधी आईला पाटावरती पूर्व किंवा उत्तर दिशेला तोंड करून सन्मानाने बसवा. तिच्या कपाळावरती हळदी कुंकू लावा. जर तुम्ही जोडवी किंवा बांगड्या आणल्या असतील तर त्या आधी आईला घालाव्यात आणि तिच्या हातात द्याव्यात. त्यानंतर साडी, खण, धान्य, नारळ आणि ते सर्व साहित्य आपल्या पदरामध्ये किंवा सुपामध्ये घेऊन श्री स्वामी समर्थ म्हणत ते आईच्या पदरात अतिशय प्रेमाने टाका. लक्षात ठेवा, नारळाची शेंडी आईच्या दिशेने असावी. शेवटी आईच्या पाया पडून तिचा आशीर्वाद घ्यायचा आहे आणि आईने आपल्या लेकीला अखंड सौभाग्यवती राहण्याचा आशीर्वाद द्यावा. श्री